महापालिका निवडणुकीत भाजप मागील संकटांची मालिका संपायला तयार नाही। कारण भाजपच्या नेत्यांनी अकोटमध्ये एमआयएम सोबत युती केली, अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत हात मिळवणी केली। आणि हे कमी होतं की काय, बदलापूरमध्ये तर भाजप नेत्यांनी थेट ताळतंत्रच सोडल्याचं पुढे आलेलं आहे। नेमकं काय घडलंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। लैंगिक अत्याचारातील आरोपी भाजपचा नगरसेवक, बदलापूर प्रकरणातल्या आरोपीला भाजपचं बक्षीस। आधी भाजपकडून इनाम, विरोधानंतर राजीनामा। बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या जखमा भरण्याच्या आतच भाजपनं आरोपीला बक्षीस दिलंय। तुषार आपटेला भाजपनं कुळगाव बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद दिलं आणि राज्यात संतापाची लाट उसळली। दुसरीकडे आपटेनं नगरसेवक निवडून आणण्यासाठी काम केल्यानंच त्यांना स्वीकृत नगरसेवक केल्याचा दावा केलाय। हाच धागा पकडून ठाकरे सेनेनं भाजपला घेरलंय। लैंगिक अत्याचार केल्याबद्दल तुषार आपटेला भाजपनं इनाम दिलाय का, असा सवाल करत ठाकरे सेनेनं भाजपवर तोफ डागली आहे। तर आपटेला नगरसेवक पद देण्यातून भाजपची मानसिकता दिसत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे। आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत, RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का, इनाम दिलंय का? मग लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय। तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय। राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करताय। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय। भारतीय जनता पक्षाचा आणि एकंदरीत सत्तेतील त्यांच्या दोन्ही पक्षांचा, तिन्ही पक्षांचा जो चेहरा आहे तो समोर आला आहे। केवळ पैसे नाही तर पैशासोबत गुंडांची पण आवश्यकता त्यांना भासायला लागली आहे। तर मग लाडकी बहीण काय और बेटी पढाओ बेटी बचाओ याचं काय? एकंदरीत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही अडचणीत आलेली आहे। जे एकंदरीत या सरकारची मानसिकता काय आहे ही आपल्या समोर येईल आणि या सर्व गुंडांना सत्तेत आणत असताना लोकशाही गुंडाळून ठेवायचे हा एकंदरीत त्यांचा गाभा आहे। मनसेनंही भाजपवर हल्लाबोल केलाय। आपटेचा तातडीनं राजीनामा घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। भारतीय जनता पक्ष हे स्वतःला पांढरपेशी पक्ष समजतं आणि असा पक्ष ज्या वेळेला अशा विकृत लोकांना नगरसेवक करतं, पक्षात घेतं, याच्यावरनं या पक्षाची मानसिकता कळते। आणि मला असं वाटतं की अशा व्यक्तीला जर तुम्ही बदलापूरसारख्या शहरामध्ये जर नगरसेवक पद देणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू। भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की ताबडतोब त्याला नगरसेवक पदावरनं हटवावं, नाहीतर तुमची गाठ ही आमच्याशी आहे। अशा फालतू लोकांना जर तुम्ही पुढे करणार असाल तर ते योग्य नाही आहे। अखेर मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी तुषार आपटेला राजीनामा देण्याचे आदेश दिले। त्यानंतर आपटेनं राजीनामा दिलाय। मी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे। त्यात म्हणजे शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। हा मी माझा राजीनामा माझ्या स्वतःच्या मी देतोय, कारण याच्यामध्ये शाळेची आणि पक्षाची कुठल्याही प्रकारची बदनामी न होण्याकरता मी हे देत आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडे, नगरपालिकेमध्ये। याआधी अकोटमध्ये एमआयएम बरोबर आणि अंबरनाथमध्ये काँग्रेस बरोबर युती केल्यानं भाजपवर टीका झाली होती। त्यानंतर ही युती तोडण्याची नामुष्की पक्षावर ओढावली। त्यानंतर पुन्हा एकदा बदलापूर अत्याचार प्रकरणावरून भाजपवर नामुष्की ओढावली आहे। खरं तर बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। बदलापूरमध्ये तर नागरिकांनी लोकल अडवून संताप देखील व्यक्त केला होता। त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आणि पुढे त्याचा एन्काउंटर झाला। आरोपी आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याचा आरोप करण्यात येत होता। आता तुषार आपटे जामिनावर बाहेर आहे। मात्र एवढा गंभीर गुन्हा असतानाही आणि जनतेच्या मनात संताप असतानाही तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिलंच कसं? मयुरेश कडवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बदलापूर।